सद्गुरु वचन माऊली यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. उपस्थित सर्व भाविक भक्तांना माझा प्रभू सांगते. आज प्रथमच माऊलीने प्रवचन सेवा सादर केलेली आहे. एक विशेष आहे ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुवाक्यम, मोक्ष मूलम गुरुकृपा, मोक्ष मूलम गुरुकृपा. जेव्हा साधक जीवनातून सामान्य जीवनातून आपण साधक जीवनामध्ये येतो आणि गुरुच्या सानिध्याचा लाभ आपल्याला भेटतो, गुरुची कृपा, गुरुचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो, तेव्हा या मूळ मंत्राला आपण आपल्या जीवनामध्ये घट्ट बांधून घेतलं पाहिजे, आपल्या आत्मसात केलं पाहिजे. सामान्य जीवनामध्ये आपण अनेक प्रकारचे कर्मकांड करत असतो. कोणी आपले कुलदेवताची पूजा करत असेल, कोणी देवदेवताची पूजा करत असतील, कोणी चारी धामांचं तीर्थाटन करत असेल. अनेक प्रकारचे हे उद्योगधंदे प्रत्येकच व्यक्ती आपल्या मनाच्या शांतीसाठी, सुखासाठी, आत्मकल्याणासाठी करत असतो. पण खरं सुख, शांती, आत्मज्ञानाची आपल्याला खरी ओळख करून देणारे एकच व्यक्ती आहे, ती परमपूज्य संत सद्गुरू असतात. आणि त्यांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर, त्यांच्याकडे दीक्षा घेतल्यानंतर आपल्याला ते कळायला सुरुवात होते. तर सगळ्या मूळ मंत्राच्या, सगळ्या उठाठेवींचा मूळ मंत्र काय आहे? की ध्यान मूलम गुरुमूर्ती. शास्त्र वेदांत सांगतात आपल्याला की सगळ्या ध्यानांचं मूळ काय आहे, जड काय आहे? तर गुरु सद्गुरूंची मूर्ती आहे. एवढंच आलं आपल्याला, तर दुसरं कोणाचं ध्यान करण्याची आवश्यकता नाही. या मंत्राचा अर्थ असा आहे, पूजा मूलम गुरुपदम. किती देवी देवतांची आपण पूजा केली, नदी नाल्यांची पूजा केली, झाड झुडपांची पूजा केली, गुरढोर, साप बिच्छू, अनेक प्रकारचे जे जे देवतांना मानतात ते देवतांची पूजा केली आपण, अंतरातच आहे. पण सद्गुरूंच्या चरणांची पूजा आपण केली तर मग इतर कोणत्याही पूजेची पूजन करण्याची आपल्याला आवश्यकता नाही. त्याचा अर्थ असा आहे की सगळ्या पूजांचं मूळ जे आहे ते सद्गुरूंचे चरण आहेत. पूजा मूलम गुरुपदम, सुरुवात तिथूनच आहे. मंत्र मूलम गुरुवाक्यम. आता 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण आणि अनेक साधू संतांनी, महंत ऋषी मुनींनी लिहिलेले ग्रंथ, सगळे वाङ्मय, त्यांच्यामध्ये त्यांच्या मुखातून एक एक शब्द मंत्र समानाच आहे आणि त्यांच्यामध्ये तेवढी शक्ती आणि तेवढी पॉवर आहे. मग या सर्व ग्रंथांना एकत्र करून त्यांचा जर रस काढला, ज्याप्रमाणे एखाद्या बगीच्यामध्ये आपण गुलाबाचे फुलं असतील त्यांना जमा करून जर त्याचा रस काढून त्याच्यापासून अत्तर तयार होते आणि ते सगळ्यात, समजा तुम्हाला गुलाबाचं फुल 10 रुपयाला भेटते, ती अंदाजे वाटी 100 रुपयाला भेटते. त्याची एवढी किंमत, एवढी योग्यता त्याची वाढून जाते, ते खराब होत नाही. गुलाबाचं फुल खराब होऊन जाईल 2 दिवसामध्ये, पण ते अत्तर सुगंध त्याच्यामध्ये तो खराब होत नाही. मग त्याच्या सर्व मंत्रांचं, सगळ्या शास्त्रांच्या मंत्रांचं जे निचोड आहे तो फक्त गुरुच्या मंत्रात आहे, गुरुच्या आज्ञेत आहे. काय म्हटलं? मंत्र मूलम गुरुवाक्यम. गुरुवाक्य म्हणजे काय? गुरूंचा आदेश हे मंत्राप्रमाणे असतं. मग त्यांनी आपल्याला म्हटलं, तेव्हा एका भजनामध्ये सांगितलेले, जिथे बिठावे उतही बैठू, जो पहनावे वो ही पहनू, और मेरी उनकी प्रीत पुरानी, बेचे तो बिक जाओ. माऊलीने आपल्याला बसायला सांगितलं तर बसता आलं पाहिजे, उठायला सांगितलं तर उठता आलं पाहिजे, जा म्हटलं तर जाता आलं पाहिजे, या म्हटलं तर येता आलं पाहिजे. गुरूंच्या वाक्यामध्ये, गुरूंच्या शब्दामध्ये आपल्याला एवढा आपला आत्मविश्वास असला पाहिजे. मग त्या शब्दांना आपण मंत्र रूपाने त्यांना स्वीकार करता आपल्याला पाहिजे. जसं एखादा मंत्र आपल्याला समजा राम 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 कोणी म्हणायला सांगितलं तर आपण लग्न करताना राम राम म्हणत नाही, शौचालयाला जाताना राम राम म्हणत नाही, कारण तो देवाचं नाव आहे, देवाचं मंत्र आहे, एवढं आपण त्याला महत्व देतो. त्याचप्रमाणे गुरूंनी आपल्याला जो पण आदेश दिलेला आहे त्या आदेशाला आपण जेव्हा मंत्र रूपाने स्वीकार करू तेव्हा आपण मंत्ररूप होऊन जाऊ. त्या गुरूंना आपण त्यांची प्रसिद्धी आपल्याला येण्यास सुरुवात होईल. आणि माझा मुख्य विषय आहे गुरुकृपा. ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम,
मंत्र मूलम गुरु वाक्यम मोक्ष मूलम गुरु कृपा, हे सगळे उठा ठेवी आपण मनुष्य जीवनामध्ये आल्यानंतर कशासाठी करतो की माझ्या जीवाचं कल्याण व्हायला पाहिजे, माझ्या आत्म्याचा उद्धार झाला पाहिजे, माझ्यावर देवदेवतांची कृपा झाली पाहिजे, गुरुदेवांची कृपा झाली पाहिजे. मूळ याच्यासाठीच आपण सगळं प्रत्येक वर्षी इथे येण्याचं कारण हेच आहे. प्रत्येक कार्यक्रमामध्ये येण्याचं कारण हेच आहे की फक्त माऊलींची माझ्यावर, माझ्या परिवारावर, मुलाबाळांवर त्यांची कृपा आशीर्वाद कायम राहावा. आणि माऊलींचा प्रत्येकाचा जीव नवीन सोडून जे जे जुने लोक आहेत, मला धरून माझ्या परिवार, माझ्या पूर्ण खानदानात इथे आहे, तर असा एकही व्यक्ती नाही की ज्यांच्यावर माऊलींनी कृपा केलेली नाही. नवीन लोक सोडून, या वर्षी जे नवीन आले त्यांना सोडून, त्यांना अजून माऊलींची प्रचिती माहिती नाही, तरी सुद्धा माऊलींच्या नावामध्ये एवढी ताकद आहे की त्यांच्या नावा ऐकून लाखो हजारो किलोमीटरवरून लोक दर्शनासाठी येतात. की त्यांच्या फक्त नावाची ताकद आहे, अजून त्यांनी पाहिलं पण नाही. आमच्याकडे नवीन आणि भाविक आले, ते माझ्याशी त्यांना चालता येत नाही, 70-80 वर्षाचं वय आहे त्यांचं. तर ती म्हणे मी भाऊ, मी आता जगेल मरेल, मी परत येऊ शकणार नाही, तर तुमचे गुरुदेव कसे आहेत, काय, मला फक्त डोळे भरून त्यांना पाहण्याचं आहे. वास्तविक माऊलींचा त्यांचा काही संबंध नाही. ते कुठे राहतात कधी भुईमध्ये, जिथे आपला देश संपून जातो, तिथे पाकिस्तानची बॉर्डर लागते. त्यांनी फक्त माऊलींचं नाव ऐकलं आणि त्यांच्या दर्शनासाठी इथपर्यंत येणं, त्या जीवात्म्याची ताकद आहे. वास्तविक रक्ताचं काही आपलं संबंध नाही माऊलींची. माऊली कोणत्या जाती धर्माची आपल्याला माहिती नाही, आपण कोणत्या जाती धर्माची आपल्याला माहिती नाही, पण ती एक ओढ आहे. माऊलींच्या नामामध्ये ती ओढ आहे, सद्गुरूंच्या नामामध्ये ती ओढ आहे. आणि असा एकही जुना व्यक्ती नाही की त्यांच्यावर माऊलींची कृपा केलेली. पण गुरु कृपा म्हणजे काय? अनेक लोक म्हणतील बा माझ्याकडे काहीच नव्हतं, आता हे आलं म्हणजे झाली गुरु कृपा. असे अनेकांचे उदाहरण आहे. मूळ संतांकडे आपल्याला पाहायचं आहे की कोणत्या कोणत्या संतां